हे शब्द योग्य वाटत नाही। तर अतिशय गंभीर असा हा प्रकार। पुढे जाऊया, वर्ध्याच्या तळेगावमधील बस आगारामध्ये विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलंय। ग्रामीण भागामध्ये बस पोहोचत नसल्यामुळे चक्क बस आगारामध्ये शाळा भरवली आहे। वारंवार निवेदनं देऊन सुद्धा खेड्यामध्ये बस येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय। अशातच त्यांनी बस आगारामध्ये शाळा भरवून लक्ष वेधलंय। बसेस वेळेवर येत नसल्यामुळे शाळा बुडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। सर, आम्ही एका महिन्यापासून कॉलेजला गेलो नाहीये। आमच्या गावाचं नाव पारडी आहे आणि बसेस एका महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे। आमच्या ट्युशन पण जात आहे। मेन म्हणजे सर, आमचं 12वीचं वर्ष आहे आणि आता दिवसच किती राहिले, 5-6 महिने आहे सर। आम्ही काय लिहिणार आहे पेपरमध्ये? बोर्डचं सेंटर एवढं स्ट्रिक्ट आहे की काहीच होऊ नाही शकत। किती दिवसापासून बस आली नाही? तुमची शाळा किती दिवसापासून? 1 महिना झाला सर। बस पण नाही येत आहे आणि आमचं कॉलेज पण नाही होत आहे। पारडी ते आष्टी पर्यंतचा जो रस्ता आहे तो रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खडीकरण आणि पावसामुळे झालेले खड्डे यामुळे बस तिथे पाठवणं अतिशय धोकादायक आहे। कुठल्याही क्षणी अघटित घटना तिथे घडू शकते आणि प्रवाशांचं बसचं आणि विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ शकते, म्हणून तिथे बस पाठवणं धोक्याचं असल्यामुळे आणि बसेस तिथे जातात आहे सध्या। पुढची बातमी मुंबईहून। मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या